देवता आहे देवता. तू अरे तू मात्र सैतान झालायस. अरे नोकरी गेल्यापासून तुझ्यातील माणुसकी संपली आणि तू झालायस पासून झालो मी. पण अजूनही सुधरूर ये, नाहीतर तुझ्या व्यसनी नादाला कंटाळून तू सुद्धा जाईल रे. बाबा गेले त्याच मार्गाने. हा तुझा भ्रम आहे बापू. नाही ही कशी स्वतः मरणार नाही, उलट मलाच मारून टाकेल आणि कायमची एकदा मोकळी. ती बिचारी तुला काय रे मारणार. अरे तूच कधीतरी दारूच्या नशेत तिचा घात करणार आहेस. हे तुझं तत्वज्ञान आहे, हे तुझ्या जवळ. आणि यापुढे फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर. आणि बघ, हे भाऊ बहीण नाती गोती मी ओळखत नाही. काय बोलतोस तू. अगदी योग्य तेच बोलतो मी. तुगारी वेशिनी माणूस आहे आणि असल्या माणसाबरोबर तू का नातं ठेवणार आहे. ठेव नकोस. दादा रक्ताची नातं तोडू म्हणतो दादा. अरे रक्ताची नातं तोड म्हणतात तुटत नाही. अरे सोड म्हणतात सुटत नाही. ठीक आहे जाणार मी घर सोडून जाणार. तिची काळजी तू करू नको. 3:30 मी आहे तिला सांभाळायला. नवऱ्याच्या बायकोला सांभाळायला मी आहे, तीर नव्हे. दादा अरे बायकोला नवऱ्याने सांभाळायचं असतं. अरे पण नवरा जर नालायक झाले असेल ना तर तिलानेच तिला पवित्र मायने सांभाळायचं असतं. अरे जन्मदात्री आई समजून किंवा थोरली बहीण समजून तिची सेवा करायची असते रे. तुला सांगून काय अर्थ आहे. तोंड बघा आईचं आणि दिराचं. म्हणे मी समर्थ आहे तिला सांभाळाय. बापू तू चिंता करू नको. तुला कुठेही जायचे असेल तिथे जा, पण अगदी इथून कायम तुम्ही घरात जायला सांगताय. काय म्हणावं तुम्हाला. हा फुकटी खायला काढ आणि धरणीला फाड. या माणसाची एवढी नाही. तुझ्या यशामध्ये जीव तर दादा काय बोलतोस. याचं भान आहे का तुला. पहिली माझी आई आहे. चार चौघात म्हणायचं आई. आणि एकांतामध्ये शय्या माझी पैया. मग हे बाई याच्या विषयी एवढा पुरता मला काय कळणार. मला काय कळणार. आईचं आणि मुलाचं नातं काय असतं ते. मला सगळं कळतं आणि दिसत सुद्धा म्हणून म्हणतोय. खरं बोलतो ना रे वहिनीच्या मध्ये.
कोणते आरोप करू नकोस माझ्यावर. नाहीतर तुझी नशा उतरायला लागेल. हे बघा भाऊजी, तुम्ही आधी शांत व्हा. कसं शांत राहू वहिनी, कसं शांत राहू? हा वाटते ते बोलतोय तरी मी शांत राहू. हे बघा, सध्या हे माणसात नाही. अहो, दारूमुळे पशु बनले ते पशु. ओय! मैं पशु बनलोय पशु. दारुड्या बनलो, जुगारी बनलोय मी. आणि तुम्ही दोघे गुलू गुलू बोलणारे लैला मजनू. भाऊजी, भाऊजी. अहो, मोठ्या भावाला मार नाही, पण तुमची मदत केली. तू बोलतेस हे? हो, मीच बोलते. तू या घरात जेव्हापासून आली ना तेव्हापासून मला आईची कमतरता कधीच भासली नाही. अगं तुझ्या समोर माझी आई उभी राहायची. अगं तुझ्या वात्सल्याने भारावून जायचो ग मी. अगं पण आज या आई मुलाच्या पवित्र नात्याला कलंकित केलं गेलं. आणि आज मला मेल्यासारखं झालं ग. आणि इतरांनी आता शक्य नाही होणार. नाही शक्य होणार. जातोय मी. नका भाऊजी, नका जाऊ तुम्ही. तुमच्या विना हे घर पोरकं होईल भाऊजी. हे घर पोरकं होईल. मला जायला तू मात्र स्वतःला जाऊ.